गो सांगो पडलाय गो सांग तुझं काय मन हाय माना गो सांग तुझं काय मन हाय माना झाल्या लगेच लाल झाल्या यांना टाइम लागत नाही। गाईस आपली डाळ ठेवलेली आहे आता पटापट शिट्या होतील ना लगेच मी आता तांदूळ काढून घेते। का सांगू जीविकाला डब्याला बटाट्याची भाजी करते आज सोमवार आहे ना त्याच्यामुळं बटाट्याची भाजी करते। इथं कांदा कापला टॅमॅटो घेतलाय आणि कोथिंबीर आणि आपल्या चपात्या सुद्धा झाल्या। खूप टाइम तर झालेला आहे आणि मला वर्कआउट सुद्धा करायचं आहे त्याच्यामुळं पटापट मी करून घेते भाजी। खूप टाइम झाला खूप उशीरच उठलो आज तर चला पटापट बनवून घेते मी आणि मग जीविकाला उठवते अंघोलीला। या साईडला टाकला आपला कांदा बिंदा टाकलेला आहे मस्त भाजी करते जास्त तिखट नाही करत जीविकाला ती तिखट खात नाही। आणि इकडे ठेवलेला आहे अप्रेश करायला पाणी हा बघा अप्रेश टाकून घेतलेलं आहे मी एक साईडला आणि पटकन आता ओतून घेते। तिखट टाकला शेवटी बटाट्याची भाजीची फोडणी गाईस मस्तपैकी भाजी ठेवलेली आहे वाफेवर। आता माझा वर्कआउट चालू होईल तर चला चपात्या बी झालेल्या आहेत तर चला। आणि आमच्या क्यूटीचा बघा किती मस्ती चालू आहे इतक्या सकाळी। आपला वर्कआउट झालेला आहे पटापट जीविकाला डब्बा भरते भाजी सुद्धा झालेली आहे आणि पहिला मी शेक बनवून घेते आणि लगेच जीविकाची तयारी करून घेते पटापट बनवते चला। आणि त्यांचं सेशन सुद्धा चालू आहे तो बी सुद्धा मला ऐकता येत नाही का सांगू सकाळची लयच गडबड असते माझी तर चला आता तर जास्त यांची शाळा चालू झाली ना तेव्हापासून जास्तच चला पटापट बनवून घेते मी। चॉकलेट फ्लेवर आहे गेलेला मँगोचा होता आणि कुल्फीचा तोच खाऊन खाऊन कंटाळा येते ना तर मला चॉकलेट खूप आवडतं तर मी चॉकलेटचा सांगितलं आहे। असे याच्यामध्ये 3 टाकायचे आणि ते दुसरे आहेत ते एक टाकायचा असे टाकायचे आणि मिक्सरला लावून घ्यायचं। चला आता दुसरे आहेत ते टाकते याच्यामध्ये असं टाकून घेतलेलं आहे आता आपण मिक्सरला लावून घेऊ। आता मला बटन फिरवायला लागेल मोबाईल खाली ठेवायला लागेल तर चला गाईज मिक्सरला लावून घेते। चला कंप्लीट झालेला आहे तर आपण पिऊन घेऊ। चला गाई जीविका तर चालली डब्बा बिब्बा भरलेला आहे। जीविका नीट जा जा नैतिक सुद्धा आहे दोघा जण आता जाणार आहेत खूप लवकर निघलेले आहेत क्लास आहे ना त्यांचा मग क्लास सुटल्यावर डायरेक्ट शाळेत ना जीविका चल बाय बाय व्यवस्थित जा। आणि तिथं नैतिक सुद्धा आहे ए नैतिक चप्पल तिकडे आहे बघ त्या साईडला ठेवली का माझी चालली आणि पाऊस बघा किती पडते ए इकडे गाडी भेटली तर बघा हे बघा आणि आमच्याकडे पाऊस भरपूर पडते। काहीच माझी जीविका तर गेली आता माझ्या बाबूला रेडी करते हा बघा बाबूचा माझे दप्तर इकडे डब्बा आता सकाळची हीच रोज कामं करायची आहेत तेव्हा घरातली कामं मुलं शाळेत गेल्यावर घरातली कामं करायची। बाबूचा बी डब्बा भरलाय बाबूची 10 वाजता शाळा आहे ना बाबूचा संध्याकाळचा क्लास आहे जीविकाचा सकाळचा क्लास आहे तर चला आता बाबू तर माझा रेडी झालेला आहे त्याला थोड्या वेळात लगेच पाठवते मी तेवढ्यात किचन साफ करून घेते बघा माझ्या किचनवरचा असा पसारा आणि इकडं तिकडं सगळे भांडे आहेत आता सगळे लावून घेते आणि लगेच मी फ्रेश होते। पहिला मला किचन जरा स्वच्छ असला आणि जरा बरा वाटते कधी बी मला किचन मेन जास्त स्वच्छ लागते तर चला पटापट मी करून घेते आणि खूप टाइम झालेला आहे तर चला गाईज आपला कंटिन्यू करा लगेच काम झाल्यावर लगेच फ्रेश होते मी। हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण मजेतच असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा एकदम खुश राहा। आणि बघा आमच्याकडे पाऊस बघा किती पडते भरपूर पाऊस पडते खूपच म्हणजे खूपच पाऊस पडते आज किती दिवस पाऊसच पडते पाऊस थांबायचं नावच घेत नाही
काल थोडंसं ऊन पडलेला, पण ऊन पडते लगेच पाऊस पडते, पण आज सकाळपासून पाऊस लागलेला आहे. तर चला जीविका सुद्धा गेलेली आहे शाळेत आणि मी बी मस्त की फ्रेश झालेली आहे. मस्त भांडे बिंडे आपले सुद्धा घासलेले आहेत ना. चला गाईच. आणि एक ताई मला विचारत होती, ताई तू कशी डाएट करते, म्हणजे काय खाते. पण ताई मी घरातलंच आपल्या नॉर्मलच जेवण जेवते, पण आपण कसा कुठलीही गोष्ट आपण खाताना कशी पोट भरून खातो ना, पण पोट भरून नाही खायचं आपल्याला. पहिला खूप मी अशी ना, खूप मला असं खायचा बाहेरचा जास्त शौक होता मला खायचा. हे ते मला घरचा एवढा आवडत नव्हता, पण एवढा मी बाहेरचा खायचो. पण त्याच्यामुळं आता पण बाहेरचा खायचं आहे, पण तेवढा नाही, आपल्याला थोडा खायचा आहे. म्हणजे आपलं मन मारासाठी, म्हणजे शांत व्हायसाठी मन मारासाठी नाही. म्हणून तुम्ही बी डाएट करत जा, पण आपल्याला ना भूक लागली ना, म्हणजे तुम्ही थोडं थोडं खात जा. मला बी सांगितलेलं आहे, मी घरातलं आपल्या नॉर्मलच जेवण असते माझा बी. मी का असं डाएटसाठी का आलं काय आणलेलं नाही, पण आपल्या घरातलाच आपलं नॉर्मल असते ना, तसंच जेवण असते. आणि मी भात तर पूर्ण सोडलेला आहे, पण आता मी थोडा थोडा भात खायला लागलो. 3 महिने कंटिन्यू मी भात खाल्लाच नव्हता, चपातीवरच होतो, पण आता भात खायला लागलो. का सांगू, याच्यानंतर बी मला मग भात खायचंच आहे ना, मग कुठे एक गेल्यावर भात खायलाच लागणार आहे. त्याच्यामुळं आतापासून मी भात खायचं सुरुवात केलाय, पण जास्त नाही, थोडाच असा भात घेते मी. पण तुम्ही बी असं नॉर्मलच करत जा, आपल्या घरातलं जेवण असते. असं एक ताई विचारत होती मला. आणि तुम्हाला खरोखर असं करायचं असलं ना, मला खरोखर तुम्हाला किती वेळा मी सांगितलेलं का मला इंस्टावर DM करा, मी DM मध्ये तुमच्याशी बोलू शकते व्यवस्थित. तुम्हाला लागला तर त्या मॅडमचा मी नंबर सुद्धा देईन, ते मॅडम तुम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगतील. पहिलं मला बी म्हणजे ह्या गोष्टी ना पहिलं मला बी समजल्या नव्हत्या, पण आपण स्वतःहून बोललो ना त्यांच्याशी तर आपल्याला सगळं व्यवस्थित ते समजून सांगतात. तुम्ही बी असं म्हणजे तुम्हाला लागला तर मी तुम्हाला इंस्टावर मला DM करा, तुम्हाला मी त्यांचा नंबर सेंड करणार आहे. तर चला ताई गाईज. आणि त्या ताईनं बी मी सांगितलेलं आहे कसं डाएट, त्यानं ते मला काय बोलत होते, ताई माझ्या वर्षी डाएट होत नाही. माझ्या वर्षी बी पहिल्यांदा असं मला वाटलं, म्हणजे असं अवघडल्यासारखा, नंतर सवय पडली ना, मग आपल्याला काहीच वाटत नाही, म्हणजे असं खायचा पियाचा एवढा काय नाही. मी एवढी खाणारी म्हणजे हे ते, पण आता माझी इच्छाच होत नाही खायची. म्हणजे तुम्ही बी थोडासा असा कंट्रोल करा. मी खूप असा कंट्रोल केलेला आहे, पण थोडाफार आपल्याला हे करायलाच पाहिजे त्याच्यामुळं. तर चला गाईज आपला कंटिन्यू करा ब्लॉग. गाईज आता मी दिवाबत्ती करून घेते. कसं मग मी अजूनपर्यंत दिवाबत्ती नाही केली, तर आता मी दिवाबत्ती करून घेते. आणि बाबू बघा माझ्या कसं छत्र्या काढते. त्याला बोलू थांब, माझ्या बाबूला ना खूप घाई असते शाळेत जायची. त्याला बोलू बाबू जरासं थांब, अजून टाइम झाला नाही तुझ्या शाळेचा. सगळं काय त्याला रेडी बिडी मी केलेलं आहे. मी पहिला दिवाबत्ती करून घेते. तर चला गाईज. का सांगू मगाशी ना बोलतानाच माझा कॅमेरा बंद झाला. का सांगू माझे म्हणजे आजकाल म्हणजे ते ब्लॉग जसं आपण मोबाईलमध्ये ठेवले ना, मग डायरेक्ट माझा कॅमेराच बंद होते, म्हणजे आपला स्टोरेज फुल भरते. मग त्याच्यामुळं आता मी पुन्हा डिलीट केलेला आहे आणि परत माझा कॅमेरा चालू झालेला आहे. चला गाईज आपले पहिले देवपूजा करते. का सांगू आज आहे सोमवार, मी शंभूची भक्त आहे. मी जास्त तुम्हाला अशी मोठवानं नाही सांगत, आहे ते सांगते. तर चला आपले शंभूची मस्त की पूजा करते. तर चला गाईज अजून मी दिवाबत्ती केली नाही, चला देवांची पूजा करते आणि लगेच तुम्हाला भेटते. हा बघा माझ्या बाबूला किती घाय आहे बघा. मम्मी मी चाललो, मम्मी मीच चाललो. मी बोललो बाबू थांब जरा, तिथं जाऊन आपण बाहेरच थांबायला लागणार, अगोदरच पाऊस पडते. बाबू माझा ऐकतच नाही, बिलकुल माझा ऐकत नाही. बाबू तुला काय सांगितलं मी, थांब जरा थांब. तर चला गाईच डबा ठेवला, चाललास माझी बुबडी चालला, मम्मीची नोंद चालली. नीट जा हा बाबा, गा नीट. आता क्युटी तू कुठे चाललीस? दादा चालला, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर. गाईस बघा आमच्या गॅलरी मध्ये किती आता आपण या एक क्युटी सोड माझी मॅची. अरे क्युटी इकडे बघा गाईस काय करते काय करते. मला कुठं खेचून घेऊन चालली. चल सोड सोड बाय, सोड ना मम्माला, सोड सोड क्युटी, फाडशील ना क्युटी, सोड सोड क्युटी. आता तुला मारते, थांब थांब, मारते थांब. कुठे गेला कंगवा? कंगवा कुठे गेला? कंगवा कुठे गेला? सोड
सोड काही क्युटी क्युटी माझे एकशे केलं धरतोय. तर चला, हे बघा किती भांडी होती माझी. मुलांना डब्बा बी केला. सकाळची खूप माझी घाई असते. आजकाल माझा रोजच आता असाच माझा रुटीन होणार आहे रोजचा. पहिला उठल्या ना डब्बा, मग माझा वर्कआउट आणि मग मुलांची तयारी. मुलं शाळेत गेल्याशिवाय घरातला काम नाही करता येत. तर चला गाईज, आता मी थोडासा अप्रेश घेते, जरा अजून फ्रेश वाटन. अप्रेश घेतला ना चांगला एकदम वाटते, भारी एकदम. म्हणजे आपल्याला कसं चहाची तलब येते ना, आणि मग तो अप्रेश पिला ना मग ती आपली चहाची तलब निघून जाते. त्याच्यामुळे तो अप्रेश आता मी ठेवते, तर जरासं एकदम फ्री वाटेन मला. तर चला, आणि मग लगेच आपली लादी बिदी भरपूर घाण झालेली आणि कपडे बिपडे आहेत भरपूर, तर लगेच कामाला लागते. अप्रेश बनवते ना, तर चला चला गाईज, अप्रेश पिऊन झालेला आहे आणि पूजाचा कॉल आलेला. तर आम्हाला पहिला ना एकदा फ्रेश झाल्यावर आम्हाला दोघींना बोलायला लागते बाबा फोनवर. तर आम्ही व्हिडिओ कॉलवर मागापासून पूजाशीच बोलत होतो. तर चला, मी पटापट आता कपडे धुवून येते ना, लगेच लादी पुसून घेते. तर चला गाईज, आणि मला शूट करायला कोणच नाही. आणि कधीपासून मी घ्यायला निघलेलो आहे स्टँड. आज घेईन, उद्या घेईन. मला चांगल्यामधला पाहिजे, चांगला मला भेटतच नाही. म्हणजे कसं आपला व्यवस्थित असा उभा राहायला पाहिजे. मग त्याच्यामुळे आपल्याला चांगला एकदम स्टँड पाहिजे. म्हणजे कसं मला शूट करायला ना, आजकाल आता कशी मुलं शाळेत जातात तर मग मला शूट करायलाच कोण नसतं. तर चला आता बघू, आपण 2-3 दिवस तरी ॲडजस्ट करू. नंतर आपण मला बी थोडीफार भाजी संपली तेव्हा आपण गेल्यावर चांगलं मधलं स्टँड मी बघणार आहे मस्त आहे की आपल्याला शूट करण्यासाठी. तर गाईज, आपल्या मस्त आहे की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी असेच मी चांगले चांगले ब्लॉग बनवायचे प्रयत्न करणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे सबस्क्राईब केलं ना तर पहिला माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे. म्हणून सबस्क्राईब करून घ्या. असेच चांगले चांगले तुमच्यासाठी ब्लॉग बनवायचे प्रयत्न करणार आहे. तर चला गाईज, पहिला आपण कामं करू आणि मग जेवण करायला घेऊ. तर चला पटापट कामं करते. चला, कपडे धुतलेले आहेत ते बघा. या साईडला सर्व कपडे लावलेले आहेत. आणि कपडे धुतले ना तेव्हा वाटते काम केल्यासारखं. आणि थोडीफार भिजलो बी मी तिथं बसलो. मग मी बोलतो जरा पाऊस जाऊन दे, आता पूर्णच भिजलो असतो मी. तर चला, पहिला हे ठेवते. असं काम झालं ना जरा बरा वाटते. मग जेवण करायला जरासं मस्त वाटते. आज मी काय करू जेवण, मला काय समजतच नाही आज मी काय करू. आज आपल्याला आता मला डालच करायला लागेल. का सांगू, माझी मुलं बी नाही, दुकानात जायलाच कोण नाही. मी कधीच दुकानात जात नाही. आणि माझी भाजी बी संपलेली आहे. तर आज डालच करायला लागेल. तिखट डाल बनवते आज. तर काय करायचं, काहीच नाही बनवायला. तुमच्यावर बी असं कधी सीन होते का, म्हणजे जेवणाचं असं टेन्शन येते काय बनवायचं काय नाही. आणि तशी भाजी आहे पण आमच्या यांना रस्साच लागते. म्हणजे कशी तर कुठली तरी रश्याची भाजी पाहिजे. मग आता डालच करते. अशी जराशी मस्त आहे की डालीमध्ये असा रस्सा ठेवते, मस्त लागते. पण मुगाची डाळ अशी म्हणजे तिखट तिखट केली ना खूप छान लागते. मला तर आवडते बाबा मुगाची डाळ. तुम्हाला आवडते का तर सांगा मला, आवडते का नाही. खूप भारी लागते. तर चला, आज आपल्याला तीच बनवायला लागेल. तर कपडे तर धुतलेले आहेत आणि मी लगेच लादी पुसून घेते आणि लगेच जेवण करायला घेते. तर चला भाऊच, आता आपण जेवण करायला घेऊ. डाळ टाकते भिजत, पटापट कामं करून घेते मी. आणि असं आहे बघा, असं हातामध्ये एक हातामध्ये असा कॅमेरा मला पकडायला लागते. खूप असा मला प्रॉब्लेम होते आजकाल. अशी मुगाची डाळ घ्यायची, तिला अशी भिजत घालायची. गाईज, मी सेट केलेला आहे आता कॅमेरा. कसा वाटते पण आता काहीतरी जुगार काहीतरी केलाच पाहिजे सेट करण्यासाठी. तर मस्तपैकी मी सेट केलेला आहे कॅमेरा. तर चला, आपण आता जेवण करायला लागू पटापट. सुरी घेतलेलीच आहे बघा, सुरी. आता याच्यामध्ये मस्त कांदा कापून घेते मी. कांदा बटाटा तर कापते मी. गाईज, तुमचा ना आजकाल खूप प्रेम आहे बाबा माझ्यावर. खरं असं तुमचं माझ्यावर प्रेम राहून द्या. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. का सांगू, तुम्ही असे बोलता ना तर मला राहताच येत नाही ब्लॉग टाकायच्या याच्यामध्ये. म्हणून मला ब्लॉग बनवायलाच लागतात तुमच्यासाठी खास. तुम्ही मला बोलता ना, दर्शना तू रोज ब्लॉग टाकायचा. पण आता रोजच काय काय नाही असतं. तर रोजचा माझा रुटीन तुमच्यावर म्हणजे छोटा आपला ब्लॉग झाला, मोठा झाला,
पण मी रोज टाकायचा आता प्रयत्न करणार आहे, खास तुमच्यासाठी. का सांगू, एवढा तुमचा प्रेम आहे ना, खूप प्रेम आहे, खूप तुम्ही असे सपोर्ट करता मला, तर मला खूप भारी वाटते. म्हणून तुमच्यासाठी आता रोज मी ब्लॉग टाकणार आहे. का थोडीफार मेहनत, आपल्याला कुठल्या बी गोष्टीमध्ये मेहनत घेतलीच पाहिजे, मेहनतीशिवाय काय नाही. तर सर्वजण मेहनतच करतात, तशी मी सुद्धा कुठलं तरी म्हणजे असं काहीतरी कामच करते, ते करण्यासाठी सुद्धा मेहनत आहे ना. आपलं शूट करण्यासाठी ना खूप माणसाला ना सगळे बोलतात, हां हे तू बोलतं अशी करत असते, ह्याच्यामध्ये तुला काय मेहनत आहे. पण त्या गोष्टीमध्ये कसं आपल्याला ब्लॉग शूट करायला लागतं आणि आपल्याला ब्लॉग बनवायला लागतं. ते खूप आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जॉईन करायला लागतात. काय चुकीचं असलं तर ते आपल्याला डिलीट करायला लागतं. असे ना मीच करत असते, आमच्या ह्यांना नाही जमत. मीच ब्लॉग एडिट करते, म्हणजे ते रात्रीचे आपलं काम मी करते, रात्रीच्या बनवते आणि मग सकाळच्या अपलोड करते. तर सगळ्या गोष्टीमध्ये मेहनत आहे, मेहनतीशिवाय काही नाही. तर म्हणून तुमच्यासाठी एकदम मी छान छान मी रोजचा माझा रुटीन मी टाकणार आहे. तर आपला मस्तपैकी छानपैकी आपला ब्लॉग बघत जा आणि चांगले चांगले एकदम कमेंट करा आणि वाईट कमेंट करू नका. का सांगू, माझे घरातले नॉर्मल ब्लॉग असतात, पण असे कमेंट करू नका ना. मला असे नाहीच कमेंट, असे असतात एक दोन असतात, वाईट कमेंट करायलाच पाहिजे. नाही केलं तर ते समजन कसा, कोण कसा आहे, कोणचे विचार कसे आहेत ते मला समजणार नाही. कोण किती असा घाण विचाराचा आहे. म्हणून तिथं ना म्हणजे असा घाण टाकला ना कोणी, असं म्हणजे घाण काय आहे, कोण तसा असला ना त्याला तसे कमेंट करायला काहीच वाटत नाही. म्हणून तो मनुष्य तसा असेल ना त्यालाच तसे कमेंट करायचे. म्हणून नाही असे काही बी घरातले नॉर्मल ब्लॉगवर तुम्ही येऊन असे घाण कमेंट करणार तर माणसाला वाईट वाटते ना, मग माणसाचा मूड देत नाही. म्हणून तुम्ही असे म्हणून ना पूजाला बी असे तुम्ही जरा चांगले कमेंट करा. पूजा आमची साधी अशी बोलणारी नाहीये, म्हणून तिला बी जरा चांगले कमेंट करत जा. का सांगू, मी तरी कशी माझं हाय ते मी डायरेक्ट तोंडावर बोलते. मी पाठीमागवर कोणालाच मी अशी बोलत नाही, डायरेक्ट तोंडावर. कोण आपल्याला बोललं ना त्याला डायरेक्ट उत्तर करायचा. का सांगू, तोंडावर आपण बोललो ना तर समोरचा मनुष्य पटकन आपल्याला काही बोलत नाही. म्हणून डायरेक्ट तोंडावरच उत्तर करायचं, माणसाला लगेच तिथचे उत्तर द्यायचा. म्हणून मी लगेच उत्तर देते, मी कोणतं ऐकून घेत नाही पहिली बात. म्हणून तुम्ही बी जरा चांगल्या कमेंट करा मला. आणि तुमचा खूप प्रेम आहे बाबा, असं तुमचं प्रेम कायम असून द्या गाईज. खूप सपोर्ट करता, म्हणून तुमच्यासाठी रोज आता मी ब्लॉग बनवायची प्रयत्न करणार आहे. का सांगू, आता फक्त मला चांगला एकदम शूट करणारा मला एक स्टँड आणायचा आहे. तर रोज आपला कसा माझा रुटीन असते ना, रोज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला तसा टाइम भेटेल तसा मी शूट करायचा प्रयत्न करणार आहे. तरी मला बघा उठले किती म्हणजे गाईज, मी तुमच्याशी बोलण्याच्या नांदामध्ये मला उभा कांदा कापायचा होता तर मी त्याला बारीक कापून टाकला. तर म्हणजे चला काय नाही होत, तरी आपण ऍडजस्ट करू. माझ्या मिस्टरचे नावं ठेवत नाही, मी काही बी बनवलं ना तरी ते कधीच नाही, कधी चुक्या होतात, पण हे आमच्या कधीच नाही मला बोलत कुठल्याच गोष्टीमध्ये. आणि कोण काय बोलते, तू बोलतं तुझ्या नवऱ्याला बोलतं रील्स मध्ये घेत ना. आमच्या यांना आवड नाहीये रील्स बनवायची, हे बोलतं तूच बनव बोलतं. आमच्या यांना फोटो बी आवडत नाही. असं कोणला असतात म्हणजे असं आवड असते ती करतात. आता मला आवड आहे, माझ्या मिस्टरांना नाही आवड, म्हणून ते नाही येत व्हिडिओमध्ये. माझी तर खूप इच्छा असते त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायची, पण हे आमचे येतच नाही. हे आमचे खूप लाजतात, खूप लाजतात हे. तरी त्यांना मी किती तरी त्यांना सांगते कुठल्या व्हिडिओमध्ये त्यांना जबरदस्ती मी घेतलेल्या आहे व्हिडिओमध्ये, तुमच्याबरोबर मी शेअर करते. हा ना, सगळे बोलतात तू बोलता नवऱ्याला घेस नाही, पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही. असं सीन आहे, आवडत नाही तर त्यांच्याबरोबर काय जबरदस्ती करते. तरी मी किती जबरदस्ती करते माहिती का व्हिडिओमध्ये यायसाठी. ओ या हो, मला मग विचारतात मग तू मिस्टरांना का नाही घेत. माझ्या मिस्टरच येत नाही, मग ते सांगल्याशिवाय लोकांना समजत नाही. म्हणून मला असं सांगायला लागते तुम्हाला. रील्स मध्ये येतच ना, आमच्या यांना आवडच नाही, असं नाटक. म्हणून असं काही बी कमेंट करू नका, तू मिस्टरांना घेत ना. माझ्या मिस्टरांना आवडच नाही पहिली बात. जरा समजून घ्यायच्या असतात कुठल्याही गोष्टी. माणसाचा काहीतरी कोणाला आवड नाही, कोणाला आवडत नाही. तशी मला आवड आहे, मला पहिल्यापासून आवड आहे. माझं लग्न झालं ना तेव्हापासून मी रील्स बनवायचो, म्हणजे आपले शॉर्ट रील्स बनवायचो. मला पहिल्यापासून आवड. आणि आता 2 वर्ष झालं मी ब्लॉग बनवायला लागली. तर चला गाईज,
पटापट आपली डाळ मी बनवून घेते. का सांगू माझे मिस्टर बी येते ना आता कामावरून. मग का सांगू मग त्यांना जेवण नसला ना मग माझ्यावर भडाकते. का सांगू ते अगोदर दमून येतात मग त्यांना ते जेवल्यावर त्यांना लगेच रिटर्न जायला लागते. का सांगू मी त्यांना डब्बा करत नाही ना. पण ते डब्बा घेऊन बी जाणार नाही. आजकाल आता माझा हाच रुटीन होणार आहे. कारण मुलांना बी आजकाल आता डब्बा लागते. पण ते डब्बा नाही ते घरीच येतात जेवायला. मग मुलांसाठी आता आल्लग बनवायला लागत. आमच्यासाठी आल्लग आता रोजचं हेच माझं रुटीन. उठायचा असं चपात्या भाकऱ्या काहीतरी बनवायच्या आणि लगेच आपला वर्कआउट करायचा. वापस मुलांची तयारी वापस हेम तेम सगळी कामं येतच. गाईज हे बघा तांबाटी काढायला गेलो मी. तांबाटी काढली, मिरची कोथिंबरी काढली, मिरच्या काढल्या आणि भाजी काहीच नाही माझ्या फ्रीज मध्ये संपलेली आहे. आमच्या ह्यांना कधी टाइम भेटते तर मी अशी एकटी कुठंच जात नाही. पहिले पण मी यांच्या गाडीवरच कुठं जाईन तिथं गाडीवर. फक्त घरी जातानाच मी ट्रेनला जाते. न तर आपल्या इथं कुठं जायचं असतं ना काय खाण्याला माझ्या मिस्टरांच्या गाडीवरच मी जाते. न तर अशी घरातून मी कुठं जातच नाही. काय सांगायला मी जात नाही पहिले. मग आता मी कुठं जाऊ मी मुलांनाच पाठवते. असा माझा सीन आहे. कोण कोण असतात काय आता कोणच्यावर लक्ष लावायचा सांगू गाईज. तुम्हाला बी माहित आहे सगळ्यांच्या घरातल्या काय काय अलग अलग प्रॉब्लेम असतात सगळ्यांना. ते सगळ्याच गोष्टी शेअर करू शकत नाही ना. असं आहे ना. असं आहे माझं बाबा काय नाही बाबा. माझा एवढा काय प्रॉब्लेम नाही बाबा. माझे मिस्टर एकदम मला फ्री बिंदास. मला तर ते कधीच नाही रोकटोक कधीच करत नाही कुठल्याच गोष्टीमध्ये नाही. तर आता तेल आपला गरम झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायला तर काहीच नाही. वांगा तरी पाहिजे होता, शेंगा तरी पाहिजे होत्या डाळीमध्ये टाकायला. पण आता जाऊन दे चला तशीच बनवायची डाळ. कधी कधी कुठल्याही गोष्टी खायला लागतात, ऍडजस्ट करायला लागतं. सगळ्याच गोष्टी आपल्याला व्यवस्थित भेटत नाही ना. तर दुकानामध्ये कोण जाणार आहे. मी तर दुकानामध्ये कधीच जात नाही बाबा. चला मी आता टाकून घेते कांदा टॅमॅटो करून घेते मी आणि कोथिंबरी. अशी याच्यामध्ये कोथिंबरी भरपूर महाग झालेली आहे. आमच्याकडे भरपूर महाग झालेली आहे म्हणून जरा थोडीच वापरा. थोडीच वापरा म्हणजे हाणाला कोण नाही असं आहे. म्हणून मी थोडीच वापरते. आपल्याला पेनला जायलाच लागेल. सगळ्या भाज्या सांगते. असा माझा रुटीन असा आपल्याला करायला लागतो. आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते मीठ टाकलं नाही ना. मीठ ह्याच्यामध्ये टाकलं ना. आता गाईज आता मी काय करू. मिठाच्या बरणीचे इथंच मी ठेवलेले आहे माझा फोन. आता दुसरा मीठ घेते मी. का सांगू डबल हा जाडा मीठ घेते. जाडा मीठ हा बघा ह्याच्यामध्ये. ह्याचा मला अंदाज नाही तरी टाकते आज. मला बारीक मीठ लागते. आता खारबीर झाला तर वाट लागायची माझी. जाडा मीठ घेतलेला आहे मी. इकडे आहे डाळ. आणि ना तुम्ही ना ही आपली मुगाची डाळ करायला लागली ना त्याच्यामध्ये आपण हे टाका काय मॅगी मसाला. मॅगी मसाला टाकला ना डाळीमध्ये खूप भारी लागते, टेस्टी लागते. मला तर खूप आवडते. आता माझ्यावर मॅगी मसालाच नाहीये. मॅगी मसाला टाकला ना खूप भारी डाळ एकदम भारी होते, एकदम छान होते. म्हणून तुम्ही मॅगी मसाला टाका. आता आपण टाकू हा आहे मटन मसाला. थोडा झणझणीत आज डाळ बनवलेली एकदम झणझणीत खूप छान लागणार आहे. तर ह्याच्यामध्ये टाकून घेते मी हळद आणि आपला मसाला. जास्त नाही मसाला टाकत. एकदम मिरच्या टाकलेल्या आहेत ना तर आग व्हायची पूर्ण. चला आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते लगेच डाळ. ह्याच्यामध्ये टाकलेला आहे बटाटा. कुकरला लगेच होईल. कुकरला टाइम लागतच नाही डाळ व्हायला. मी कुकरमध्येच घालते आणि लगेच ह्याच्यामध्ये कुकरमधून ओतून घेईन टोपामध्ये आणि लगेच त्याच्यामध्ये भात घालायचे आपल्याला. डाळ ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण लगेच पाणी टाकून घेऊ. मॅगी मसाला असताना तर अजून मस्त होईल की भारी लागेल. छान झाली डाळ.
आज आम्हाला उपवास आहे ना. चला लगेच आपण लावून घेऊ ढाकण. हा बघा कसं ढाकण. चला गाईस आता याला ढाकण लावून ठेवते. आणि हा बघा मला असं ना तरी मला 4 लिटर पाणी प्यायला लागते रोज. का सांगू, पाणी पिला ना तुम्ही पाणी पित जा. एक्सरसाइज तुम्ही समजा वर्कआउट नाही केला तरी पण तुम्ही पाणी पित जा. म्हणजे आपल्यामध्ये पोटामध्ये तेवढे घाण असते ना सगळी पाण्यामध्ये बाहेर जाते. म्हणून जास्त जास्त तुम्ही पाणी प्या. पहिलं मी जास्त पाणी पितच नव्हतो म्हणून जास्त तुम्ही पाणी प्या. आपण काय करतो, आपण थोडाच आपण काही खाल्ल्यावरच पाणी पितो पण तसं नाही. पण तुम्ही पाणी पी जास्त नको तरी 3 लिटर तरी मी 4-5 लिटर तरी पाणी पिते. म्हणून ही बॉटल मी कुठे बी अशी इकडून काही करताना पाणी पितच असते. म्हणून जसं पाणी प्या एकदम. मला बी पहिला एवढा काय माहीतच नव्हतं. पहिला तर मी पाणी पितच नव्हतं जास्त. काही खाल्ल्यावरच पाणी पित होतो. आता काय पाणी म्हणजे थोडा कोणता तरी असं नॉलेज घ्यायला लागतं. मला बी कुठल्या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि पण आता मला ना सगळं काही म्हणजे कोणतरी असतेच आपल्याला चांगलं सांगणारा. म्हणून चांगल्या माणसांजवळची जरा चांगल्या असं अक्कल घ्या, चांगली बुद्धी घ्या. तशी मी बुद्धी घेत असते. आणि तुमच्या बरोबर मी शेअर करते. मी चांगल्याच गोष्टी शेअर करते तुमच्या बरोबर. काय सांगू, माझी गाईस लोक, माझे फॅन लोक, मग त्यांना बी माहिती झाला पाहिजे ना त्या गोष्टी. मग मी तुमच्या बरोबर शेअर करत असते कुठली एक बात. मला खूप छान वाटतं. आणि तुमच्या कमेंट बघून ना मला खूप भारी वाटते. म्हणजे तुम्ही चांगलं मला सांगता ना तर मला खूप भारी वाटते. म्हणून गाईस खूप माझ्यासाठी एकदम चांगले कमेंट करा. आणि कुठल्या गोष्टी मी चुकलो ना तरी मला सांगत जा, हा दर्शना तू चुकीचा करते असं सांगत जा. का सांगू, मला तर कुठल्याच गोष्टी येत नव्हत्या. माझं लग्न झालं तेव्हाच मी शिकलेलो आहे. म्हणून काही मी चुकलो ना तरी तुम्ही मला सांगा का दर्शना नाही तू चुकीचा करतेस. मला आवडेल तुम्ही सांगितलेलं तर. गाईस आपली डाळ ठेवलेली आहे. आता पटापट शिट्या होतील ना लगेच मी आता तांदूळ काढून घेते. का सांगू, ती तांदळामध्ये पाकडं पडलेली आहेत ना. आता एवढे चांगले तांदूळ तर आपण टाकू शकत नाही ना, असं आहे. म्हणून ते पूर्ण माझ्या तांदळांची वाट लागली. आई ना म्हणजे बघून आणलेच ना, त्या पिशव्या पूर्ण पॅक होत्या. मग त्या आम्ही फोडल्याच नव्हत्या, तशाच आणून ठेवलेल्या. आणि नंतर बघते ते त्याच्यामध्ये पाकडं पडलेली. त्याच्यामध्ये आम्ही पावडर बी मिक्स केली तरी काय त्याच्यातली पाकडं काही जात नाही. ते त्याला काय बोलतात, टोके बोलतात. ते खूप डेंजर पाकडं असतात. आणि ते पोपेटे असतात ना, पोपेटे असले तरी काय होत नाही. पण ते टोके असले ना तर आपल्या तांदळांना ते खाऊन टाकतात. ते पाकडं खाऊन टाकतात. म्हणून आम्ही ते दुसरे तांदूळ ठेवलेले आहेत आणि हेच वापरायला काढलेले आहेत. मग आता काय करायचं, संपवायला तर पाहिजेत ना. म्हणून आता पहिला मी तांदूळ निवडून घेते. तरी 3 गोणी होते आमच्या, 3 गोणी. आता 1 गोण संपली. 3 गोणी आणलेल्या. पूर्ण तांदळांची वाट लागली माझ्या. तुम्हाला दाखवते बघा मी असा माझ्या तांदळांचा सीन झालेला आहे. खूप डेंजर. हे बघा पूर्ण डेंजर आहेत. एकदम पाकडं झालेले आहेत. आणि एकदम भुसा झालेला आहे. म्हणजे मी त्यांना असे ना एकदम अशी म्हणजे खराब झालेले आहेत ना, ते निघून जातात फुंडल्यावर. आणि चांगले आहेत ते राहतात. मग आता एवढे चांगले तांदूळ आपण टाकू शकत नाही ना. चला आता वापरायला तर पाहिजे. म्हणजे अर्धे चांगले आहेत, एकदम खराब नाही झाले, पण फुंडल्यावर ते होतात. आपला भात झालेला आहे आणि ए सुद्धा आलेल्या आहेत. हात धुवतात. तर मी पटापट पापड तळून घेते. पापड तळते आणि मिरच्या तळते. आमच्या आईने मला मिरच्या दिलेल्या आहेत सुकवलेल्या. खूप छान लागतात त्या मिरच्या. तर त्या सुद्धा तळून घेते. त्याला पापड तळते आणि मग मिरच्या टाकते. चला गाईस आपलं तेल गरम झालेलं आहे. बघा पापड आम्ही बनवलेले किती छान पैकी. आणि याही मशीन सुद्धा लावलेली आहे. पाणी आलेलं आहे ना. पापड ओ मिरच्या बी द्या ना जराशा काढून. मिरच्यांना खूप घाई असते. झालेले एक पापड घरामध्ये बनवलेले पापड आहे ते. तो मिनी ब्लॉग टाकलेलाच पापडांचा, आम्ही कसे पापड बनवले ते.
गाईस आता ह्याच्यामध्ये मिरच्या टाकते. मिरच्या झाल्या लगेच लाल झाल्या, यांना टाइम लागत नाही. बघा आमचे हे तर बसले जेवायला, यांची खूप घाई चालू आहे, घाई. गॅस बंद करते. तर चला गाईस मी बी आता जेवून घेते. मला चपात्या आहेत सकाळीच बनवलेल्या, याच्यामध्ये बघा चपात्या आहेत, 2च आहेत. मी चपाती खाऊन घेते. का सांगू, काल बी मी भात खाल्लेला, तर आज चपात्या खाते. म्हणजे एक दिवस भात एक दिवस चपाती, तर आज चपाती खाते मस्तपैकी. तर चला गाईस तुम्ही सुद्धा या जेवायला. आम्ही आता जेवून घेतो. हे तर आमचे बसलेले आहेत जेवायला, आणि बी आता जेवून घेते. रोबा बसलाय जेवायला, मी इथं बसली जेवायला. माझ्या चपात्या आहेत, ते आमचे राईस खातात. मी आज राईस नाही खाणार, उद्या खाणार. एक दिवस गॅप करायची. चला राईस जेवण तर झालेला, भाजी असल्यावर जेवण जातच नाही खरा, पण जेवलो थोडीशी. आणि पाणीसुद्धा लावलं, आपल्याला पाणी भरायचं. आणि जेवल्यावर आपल्याला लगेच पाणी नाही प्यायचं, म्हणून थोडा वेळ थांबायला पाहिजे आणि मग नंतर पाणी प्यायचं. तर मी आज खूप झोपलो मी. 5 वाजले आणि बाबू माझा गेला असून क्लासला, तिकडूनच जाणार होता क्लासला. आणि बाबू आला असता तर मी उठलो असतो, शोधच नाही पडले. आणि खूप पसार राहिले, कामं आहेत घरामध्ये, काहीच कामं केली नाही मी. तर पहिले एकदम फ्रेश होते. चला गाईच तोंड पुसून घेते मी. कसं आज लयच झोपलो मी. कसं पूजाचा कॉल आलेला ना, तर पूजाशी बोलत बसलो आणि थोडं लेट झोपलो आणि लेटच उठलो. वाजायला आले 6 वाजायला आलेले आहेत. मिस्टर बी आले नाही अजून कामावरून, आणि जीविकासुद्धा नाही आली. जीविकाला थोडा टाईमच होईल, ती 6:30ला येते. आणि बाबू येते माझा, पण आजपासून तो क्लासला, म्हणजे क्लास 2-3 दिवस बंद होता. आजपासून बाबू जायला लागलाय क्लासला. मी क्लासवालीला फोन केलेला. तर चला घरामध्ये बघा किती पसारा आहे. आता एवढं सर्व साफ करून घेते मी. तर चला पटापट काम करते. आता मुलं बी येतील, पटापट कामं करून घेते मी. इथे बघा मला असा उलटा कॅमेरा फिरवायला लागतं ना. मी क्यूटी बघा कशी बसली. आणि या अप्रेश प्यायला, हे सगळे पिलं तरी चांगलं असतं अप्रेश. जरशी पावडर लावली मी. क्यूटी सोड ग बाय, मम्माला अशी का करते. मुलं अजून माझी आली नाही शाळेतून, खूप त्याला टाईम झाला. किती वाजले, 6:30 झालेले आहेत, तरी अजूनपर्यंत मुलं आली नाही. तर चला गाईच मी पहिला अप्रेश पिऊन घेते. या येडी झाली. क्यूटी लय येडी होते. बाबू आजचा क्लासचा दिवस कसा गेला. तू खोटा बोलतस मम्माच्या बरोबर. क्यूटी माझी लय हुशार. जीविकाने बघा कसं सँडविच बनवलंय. हा बघा माझ्या बाबूचा. बाबू बघू तुझा कसा आहे. जीविका म्हणजे असा काय ना काय उद्योग करत असते. तर काही या तुम्ही सुद्धा खायला. कधीतरी आपण असा खाल्ल्यावर काही नाही होत, कधीतरी. रोज नाही, आपण असा खाना खाल्ला नाही पाहिजे. तर चला मी खाऊन घेते. काहीच हे बघा मुलं बसलेले आहेत अभ्यास करायला. इथं निधी आहे, इथं नैतिका आणि जीविका सुद्धा बसलेली आहे. आपला ब्लॉग ना खूप मोठा होणार आहे, त्याच्यामुळं मी आता एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका. आठवणीमध्ये एकदम सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. तर चला बाय बाय.